कॉलेजमध्ये जाताना मला एवढी फुकटची पावडर लावायला भेटेल मला तर कधी असं वाटलं बी नव्हतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. आपलं रूटर मारलो, त्याचे पैसे द्यायचे राहिले तर आलो काकाकडे, पैसे देऊन दिले काकाला. त्याला म्हणलं आता तुम्हीच देऊन टाका ट्रॅक्टर वाल्याले. दिले काकाला पैसे, तिथून सरळ निघलो घरी जाण्यासाठी. घरी आलो आणि नंतर लक्षात आलं की आपला पेपर आहे आज. मग मी चाललो मित्राकडे, बसलो आपल्या मित्राच्या गाडीवर आणि सरळ आलो कटिंगच्या दुकानावर. आपला मित्र पटेल बी नव्हतो कॉलेजवरून, ते लागला कटिंग करायला. त्याला म्हणलं का तुला टाइमच नव्हता कर नंतर कटिंग करायला, आताच कारण की अर्जंट होतं का त्याची कटिंग करूच. तर आपण काय करता म्हणलं सिद्धा नम्मीने दर्शक आरसेत पण एडीचाळी केली. त्याला म्हणलं तुम्हाला टाइम लागेल, यातून मागून विवेकाला गाडी घेऊन बसलो. विवेकच्या गाडीवर आम्ही निघलो. मग आता तिघ जण कॉलेजवर जाण्यासाठी. आणि त्याच्यातल्या रस्ता बितका खराब ना, कारण की रस्त्याचं काम चालू आहे धाडते पारत. आलो आम्ही सगळेजण कॉलेजवर आल्यावर एक काम तर फिक्स राहतं, रूम नंबर पाहून घेणार. रूम नंबर पाहून घेतला. श्याम्या म्हणे चहा पाचतो तुम्हाला, म्हणलं पाच काही विषय नाही. आजू भाई मी मस्त पैकी एक कप फुकटचा चहा मारून घेतला. चहा घेऊन आलो. आता पेपरचा पण टाइम झाला होता. काढ आपलं हॉल तिकीट. आता चाललो पेपर सोडवायला जाण्यासाठी. एक घंट्याचे 2 पेपर होते, दोन्ही पेपर सोडून घेतले. आम्ही निघलो मग घरी जाण्यासाठी. तर काकानं फुकटचीच पावडर लावून दिली आमच्या तोंडावर. संध्याकाळची टायमाला पाहते आली म्हणे चाल आपल्याला जायचं. मी म्हणलं कुठं जायचं भाऊ सांगतो घरी. ते म्हणे चालतो फक्त. आलो चौकामध्ये, दोघं जण ताशा गप्पा आणायला लागले. की 4-5 वर्ष झाली आले भेटून. सिद्धांकडून चहा होता. आम्ही आलो हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी. तुम्हाला तर माहिती तुमचं फुकटचं कुठं सोडत नाही. सगळ्यांनी एक कप चहा घेऊन घेतला. भाऊले चहा त्यालाच आवडतो. आमची कप हातात घेत नाही. झाला भाऊचा चहा प्यानं. चला तर भावांनो चहा घेऊन चाललो मग आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. असेच धमाकेदार ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा.